श्रोते हो नमस्कार. मध्यंतरी एका मैत्रिणीच्या घरी राहायला जाण्याचा योग आला. सकाळी उठल्यापासून तिची तारेवरची कसरत चालू होती. स्वयंपाकघरात तिचे काम चालू होते. त्याचबरोबर फोनवरून दुपारी होणाऱ्या मीटिंग्सचे अपडेट बॉसला देणे चालू होते. तिने हेडफोन घालून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. मुलाला शाळेची वही सापडत नव्हती, त्याला तिने वही शोधून दिली. मुलीची वेणी घालून दिली. इकडे भाजी शिजत होतीच. आजकाल वर्क फ्रॉम होममुळे बऱ्याच घरांमध्ये हे असे चित्र दिसते. मल्टीटास्किंग हा स्त्रियांचा विशेष गुण समजला जातो. कित्येक स्त्रियांना याचा अभिमानही वाटतो. पण खरं तर मल्टीटास्किंग केल्यामुळे कोणत्याच कामाला पूर्ण न्याय मिळू शकत नाही. आपला मेंदू हा एका वेळी एक काम करण्यासाठी तयार झाला आहे. एखादे काम ठरले जाते तेव्हा ते काम करण्यासाठी प्रीफ्रंटल कॉर्टेक्सकडे सूचना जातात. ते काम कसे करावे यासाठी प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये नियोजन चालू असते. त्याप्रमाणे कृती होत असते. तेवढ्यात आपण दुसरे काम घेतले की ते काम अर्धवट सोडून दुसऱ्या कामासाठीचे नियोजन मेंदूमध्ये सुरू होते. यामुळे त्या कामासाठी लागणारी प्रॉडक्टिव्हिटी 40% कमी होते. त्यामुळे एक काम पूर्ण करून नंतरच दुसरे काम हाती घ्यावे. असे केल्याने आपला मेंदू पूर्ण एकाग्रतेने ते काम करतो. व्यवहारामध्ये ज्याप्रमाणे एका वेळी एक काम करून आहे तो क्षण जगणे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा क्षणस्थ व्हा असे सांगितले आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. देवाच्या दारात क्षणभर उभे राहिल्याने चारही मुक्तींचा लाभ होतो. आपल्या मनात असा प्रश्न येईल की अनेक लोक देवाच्या द्वारामध्ये दर्शनाकरता तासनतास उभे असतात, पण त्यांना मोक्षाचा अनुभव आलेला दिसत नाही. मग माऊलींनी असे कसे काय म्हटले असेल? जर तुम्ही देवळाच्या द्वारी संसाराच्या चिंतनामध्ये काळजीमध्ये उभे असाल तर देव कसा भेटेल? यासाठी देवाकडे जाताना श्रद्धेने पूर्ण समर्पण भावाने जाणे हे महत्त्वाचे आहे. तो क्षण अनुभवणे गरजेचे आहे. तो क्षण जगणे म्हणजेच क्षणस्थ होणे. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी आळंदीहून पंढरपूरला पायी वारी निघते. लाखो वारकरी भक्तिभावाने श्रद्धेने वारीमध्ये सहभागी होतात. सलग 18 दिवस हरिनामाच्या गजरामध्ये देहभान हरपून, तहानभूक विसरून, प्रपंचातील चिंता पांडुरंगावर सोडून हे वारकरी चालत असतात. एकच आस लागलेली असते, ती म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाची. हे 18 दिवस खरं तर हे सगळे वारकरी देवाच्या द्वारीच असतात. म्हणजे 18 दिवस वारकरी क्षणस्थ असतात, कारण मनामध्ये फक्त पांडुरंगाचाच विचार असतो. त्यामुळे त्यांना कशाचेही श्रम वाटत नाहीत. एशियन जर्नल ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन या जर्नलमध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की विठ्ठल विठ्ठल असे नामस्मरण 9 मिनिटे केले तर हृदयाचे ठोके, रक्तदाब, हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी यामध्ये सकारात्मक बदल दिसतात. त्याचप्रमाणे बायोफिल्ड व्ह्युअर आणि इलेक्ट्रोस्कॅनिंग मेथडने तपासले असता हार्ट चक्र म्हणजेच अनाहत चक्रची ऊर्जा वाढते असे आढळून आले. परंतु हे विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना वारकऱ्यांप्रमाणे पांडुरंगाशी एकरूप होणे गरजेचे आहे. म्हणूनच ऋषीमुनी संत यांनी क्षणस्थ व्हा असे सांगितले आहे. याचा उपयोग प्रपंचातही आहे आणि परमार्थातही आहे.